Écoute, c'est pas mal. Va falloir décoller celle-là, tu vas falloir. Non. On verra bien. Va falloir la lever. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर काल खूप जास्त बिझी होते, त्यामुळे मला व्हिडिओ शेअर करता आला नाही. आणि हे जे डेली ब्लॉग्स आहे आपले, म्हणजे जे रोजचे जे व्हिडिओज आहेत ते मी शेअर करते. आज मंगळवार आहे आणि परिवीराचे हाफ डे स्कूल आहे. तर भरपूर जणांचे मला कमेंट्स येत आहे का कोमल तू एम्प्टी हाऊस टूर दे. तर खरंच मला द्यायला आवडलं असतं, पण तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा आमची ना साईन झालं आणि कीज हँडओव्हर जेव्हा झाल्या ना, तर त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच ना कलरचं काम सुरू झालं होतं. आणि हे अगोदरच आम्ही ठरवून ठेवलं होतं, कारण की हे जे काम आहे आपण कंपनीला दिलेलं आहे आणि ते 1 महिन्या अगोदरपासूनच आमचं ना ते चालू होतं का जेव्हा आपल्याला कीज मिळते त्यानंतर मग आपल्याला कलरचं काम चालू आहे. तर त्यानुसार आहे ना ते कलरचं काम सुरू झालं दुसऱ्या दिवसापासूनच. आणि त्यांनी सांगितलं 3 आठवडे तरी लागणार. तुम्हाला माहिती आहे इथे जे कामाचं जे आहे ना, तर लेंथी प्रोसेस आहे, थोडं स्लो असतं, एकदम फास्ट नसतं. आपण म्हटलं ना आम्हाला हे पटापट करायचं, तर ते म्हणणार नाही. ते लगेच म्हणतात नाही आम्हाला आहे ना एवढा वेळ लागणार आहे आणि तेवढा वेळ आम्हाला द्या, तेव्हाच ते पूर्ण होईल. ते घाई गडबड अजिबात करत नाही, भले किती दिवस लागो. 3 आठवडे जरी सांगितले ना तर ते 4 आठवडे सुद्धा होऊ शकतात, पण त्यांच्या सोयीनुसार ते काम करत असतात. दुसरी गोष्ट, आपलं घर असं नाहीये का लगेच आहे आणि लगेचच आपल्याला लगेच जायचं आहे. आपल्याला घरामध्ये ना कलर वगैरेचं काम करायचं, म्हणजे कलर चेंज करायचं आहे, एक्स्ट्राचं कमोड लावलेलं आहे, जेट स्प्रे लावायचं आहे, त्याच्यासाठी परत ती धावपळ, मग ते काम करणारे लोक वेगळे, परत आपल्याला बटन्स पण थोडेसे अजून वेगळे पाहिजे आहे, तर ते बटन्स वेगळे आहे. परत फर्निचर जे आपण आहे ना जे ऑर्डर केलेलं आहे ते फर्निचरची डिलिव्हरी सुद्धा येते. आणि काय झालेलं आहे माहितीये का, इथे आम्ही मॅनेज करायला दोघंच आहोत परिवेलाचं बघून. तर मनोज ऑफिसचं काम करून ना बाकीच्या गोष्टी मॅनेज करता, मी घरातलं सगळं बघून परिवेलाचं बघून परत मग त्या घराचं मला काय बघायचं असेल तर ते बघते. कारण की मनोज दुसऱ्या शॉपमध्ये वस्तू घ्यायला गेलेले असेल तर मग कलरचं काम कसं चालू आहे तर ते बघायला जावं लागतं. आणि माझ्यासोबत परिवेला सुद्धा असतात, तर मग त्यांना सुद्धा घेऊन जावं लागतं. आता इथे असं नाही का परिवेलाकडे लक्ष द्यायला कोणी आहे आणि मग बाकीच्या गोष्टी आम्ही करू शकतो. जर मला जायचं असेल तर परिवेला असेल तर मग ऑफकोर्स त्यांना घेऊन जावं लागतं. आणि या दोघींना बघून आमच्या दोघांना या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. आणि जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही. आणि घर घेणं काही छोटी मोठी गोष्ट नाहीये, 100 प्रकारचे ना कामं असतात. एक कमेंट काल आली का कोमल तू अजिबात ना खुश दिसत नाहीये, तुझ्या चेहऱ्यावर एकदम असा म्हणजे चेहरा हसत दिसत नाही, हसरा दिसत नाही चेहरा. तर मला त्यांना तोच रिप्लाय दिला का घर घेतलेलं आहे, 100 कामं असतात, एवढी धावपळ असते आणि इथे दोघांनाच मॅनेज करायचं असेल आणि घर घेणं एवढी मोठी गोष्ट आहे का प्रत्येक स्त्रीचं ते स्वप्न असतं. आणि आम्ही ब्लेस्ड आहोत का मेहनत करून आम्ही हे दुसरं घर घेतलेलं आहे. त्याच्या मागे खूप मेहनत आहे आणि त्याच्यानंतर मग एवढी धावपळ करणं होतंय. आणि त्यासोबतच काय होतंय माहिती का, ते एम्प्टी हाऊस टूर मला देणं होत नाही. सगळं घर पूर्ण कव्हर आहे. त्याच्यानंतर ना आज 3 दिवसापासून ना गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे. तर गॅस आपण असं नाही का गॅस सिलेक्ट केला आणि दुसऱ्या दिवशी लगेचच गॅस बसवता येईल असं नाहीये. आपण जे गॅस लावणारे जे गव्हर्नमेंटचे जे लोक आहेत तर त्यांना अगोदर सांगावं लागतं का आम्हाला ना गॅस असं लावायचं, पाईपलाईन घ्यायची आहे. तर ती प्रोसेस त्यांनी अप्रुव्हल दिल्याच्या नंतर, अगोदर अप्रुव्हल घ्यायचं असेल, त्याच्या अप्रुव्हल मिळाल्याच्या नंतर मग ते लोक आपल्याला हा दिवस देणार, मग हा टाइम देणार आपल्याला. मग त्याला 2 दिवस लागणार, त्यांनी सांगितलं आम्हाला 3 दिवस लागणार आहे. तर मग त्या अगोदर मीटर, मग पाईपलाईन, मग ते सगळं खोदलेलं सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि फायनली आपल्या नवीन किचनमध्ये, नवीन घराच्या किचनमध्ये गॅस लावलेला आहे. आणि काल ते पूर्ण झालं, त्या धावपळीमध्येच होतं आणि ते मी शूट केलं आहे. तर आज म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करते, म्हणूनच काल व्हिडिओ आला नाही. आणि आपल्या घरात आपल्या मनाप्रमाणे आपल्या किचनमध्ये, आणि किचनमध्ये सगळ्यात जास्त आपण असतो, तर आपल्याला बेडरूमपेक्षा किचन खूप इम्पॉर्टंट असतं आणि खूप जवळचा विषय आहे स्त्रियांचा हा. मी नेहमी म्हणते तुम्हाला का काल इतका आनंद झाला मला ना जेव्हा गॅस पाईपलाईन गॅस लावल्यानंतर. ती छोटी जी ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते ना, ही प्रोसेस याच्यासाठीच का छोट्या गोष्टीसाठी ना आपल्याला ना धावपळ करावी लागते. आणि आपल्या इथे पण ना आपण घर घेतो तर किती धावपळ असते. तर हे तर बाहेरच्या देशात आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत, तर इथे तर थोडं जास्त एक्स्ट्राचे कामं असतात. असं नाही म्हणते का थोडं खूपच असं सोपी गोष्ट नाही, दोघीकडे तेवढीच मेहनत करावी लागते. पण इथे कसं आपले थोडे ओळखीचे लोक असतात, नातेवाईक असतात, त्यामुळे थोडंसं आपल्याला बरं वाटतं ना. पण इथे कसं आम्ही दोघंच आहोत आणि दोघांना सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहे.
त्यामुळे मग सगळं मॅनेज करून आहे ना मी तुमच्यासोबत आहे ना या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते आणि एवढं सगळं मॅनेज करून मी व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी शेअर करते. त्याचं कारण हे जे एफर्ट्स आहे मनोजचे माझे ते तुम्हाला दिसतील का. आपल्याला जेवढी बघताना एखादी गोष्ट बघताना एवढी सोपी वाटते ना, खरंच तेवढी सोपी आहे का, तर अजिबात नाही. तर सर्वांनाच मेहनत करावी लागते आणि सगळं मेहनत करूनच आपण आहे ना पुढे जात असतो आणि आपली प्रगती होत असते, ते सर्वांनाच माहिती आहे. तर आता बघा मला 15 मिनिटात निघायचं आहे परिवेलाला आणायला आणि त्यांना मला घेऊन जायचं आहे त्या घरी. आणि मनोज ऑफिसचं काम पण करताय, त्यांना सुट्ट्या अजिबात नाही. सॅटर्डे संडेला पण मनोजला काम करावं लागतंय आणि इथून मला टिफिन पण पॅक करायचा आहे. सकाळी लवकर आवरलं, स्वयंपाक केला, दोन्ही टायमाचा स्वयंपाक करते कारण की तिथे पण आहे ना आवरून सगळं मला थोडंसं बघावं लागतं. कलरचं काय, कोणत्या वस्तूवर कलर पडलेला नको काय, कारण की तसं तर कव्हर केलेलंच असतं. पण ते आल्याच्यानंतर जेवण करून आहे ना फक्तच लगेच झोपायला जाते मी, अजिबात एनर्जी राहत नाही. त्याच्यामध्ये परिबेलाची स्टडी पण बघणं आहे, त्यांना पण सगळ्या गोष्टी एकदम मिक्स झालेल्या आहेत ना. असं तरी पण आहे ना मी असं स्वतःला ना एकदम काय म्हणतात त्याला पुश करत असते सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईल सगळ्या गोष्टी. तर चला आता मी स्वयंपाक केलेला आहे, काय काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते. मला टिफिन पॅक करायचं आहे मनोजसाठी आणि मी पण जेवण केलेलं नाहीये. तर इथे मी मटर पनीर बनवलेलं आहे आणि जास्तीच बनवलेलं आहे बघा. आणि याला मस्त ना असं स्मोकी फ्लेवर दिलेला आहे आणि इतकी छान भाजी झालेली आहे ना. आणि एवढ्या धावपळीमध्ये जरी असली ना तरी पण मी स्वयंपाक जो आहे ना प्रॉपर करते, असं एकदम शॉर्टकट करत नाही. जर आता सध्या होत नाही तर पण तरी पण ना मी सगळं असं व्यवस्थित जेवण, कारण की आपल्या पोटात आहे ना चांगलं जेवण असेल तरच आपल्याला ना एनर्जी येईल काम करण्याची, बरोबर आहे का नाही. तर माझ्या साईडने ना मी 100% देत असते आणि मनोज त्यांच्या साईडने 100% देत असतात. इथे तुपाचा तडका देऊन आहे ना जिरा राईस बनवलेला आहे. जस्ट स्वयंपाक झाला माझा, आवरून झाला आणि लगेचच मी व्हिडिओला सुरुवात केली. त्यानंतर इथे सलाड आहे, लच्छा प्याज बनवलेला आहे, त्यामध्ये काकडी सुद्धा ऍड केलेली आहे. या डब्यामध्ये मला आहे ना आता त्रिकोणी पराठे ऍड करायचे आहे. इतके सुंदर झालेले आहेत ते पराठे, मऊ लुसलुशीत. तर ते पण मी तुम्हाला दाखवते आणि या बॅगमध्ये भरते. चला हे बघा, हे जे पराठे आहे ना मस्त असे केलेले आहेत, त्रिकोणी पराठे असे ते लावलेले आहे. कोथिंबीर संपली, कोथिंबीर असल्याचे तर कोथिंबीर सुद्धा लावते. आणि हे जे पराठे आहे ना हे सिल्वर पेपरमध्ये रॅप करते, एकदम छान झालेले आहे. आणि या डब्यामध्ये मी ना भरून ठेवते. तर असंच होतं आणि आता जेवढे घेऊन जायचे तेवढे घेऊन जाते मी. आता हे त्याच्यामध्येच मी जस्ट पॅक करून ठेवते. काही असं चला निघाले मी आता. परिवेलाला चालले मी स्कूलला आणायला आणि त्यानंतर मला एका शॉपमध्ये सुद्धा थांबायचं आहे. आणि सगळं जेवण आहे ते मी या साईडला ठेवलेलं आहे बघा. अर्धा तास मी अगोदरच निघाले मुद्दामून, कारण की मला शॉपमध्ये जायचं आहे कोथिंबीर घेण्यासाठी. कोथिंबीर खूप कमी होती स्वयंपाकामध्ये आणि कोथिंबीर ना तुम्हाला असं वाटतं आता कोमल तू कोथिंबीरीचं काय घेऊन बसले, कारण की स्वयंपाक करते छान छान आणि मेन वस्तूच नाही आहे, तर त्यामुळे असं वाटतं काहीतरी राहिलेलं आहे असं वाटते. आणि परीच्या स्कूलच्या अगोदरच आहे ना एक टर्किश शॉप आहे, तर तिथे खूप छान कोथिंबीर मिळते. तर तिथे जाणार, अगोदर कोथिंबीर घेणार, त्यानंतर मग परिबेलाला घेऊन मग मी आपलं जे नवीन घर आहे तिथे जाणार आहे. तर चला बघूया कसं काम चालू आहे काय, ते तर बघणं होणारच आहे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार. चला हे बघा, हा बॅक साईडचा एरिया आहे आणि पाईपलाईन घेण्यासाठी हे पूर्ण असं खोदलं होतं त्यांनी. हे बघा समोरून असं इथून तर पूर्ण असं खोदलेलं आहे आणि इथून गॅससाठी पाईपलाईन घेतलेली आहे त्यांनी. गॅस लावायला कंपनीचे 2 लोक आले होते आणि इथे बघा अगोदर हॉटप्लेट होती आणि हे आता रिमूव्ह करणारच आहे, पण तुम्हाला दाखवलं अगोदर ते पाईपलाईन घेण्यासाठी सगळं खोदलं, त्यानंतर हे सगळं ड्रिल करत होते आणि ती पाईपलाईन आतमध्ये घेतली आणि त्या दोघांचे ना काहीतरी डिस्कशन चालू होतं, कसं रिमूव्ह करायचं काय परत ते कुठे ड्रिल करायचं आणि ते डिस्कशन होत होतं त्यांचं. आणि मग साईड बाय साईड आम्ही मनोज होते तेव्हा हे गॅस लावायला आले होते ना, त्यामुळे मग मला तिथे जास्त वेळ थांबता आलं नाही, पण मनोज होते त्यामुळे मनोजने हे जे पार्ट्स आहे गॅस लावण्याचे हे शूट केलेले आहे का कशा पद्धतीने गॅस लावला काय. आणि इथे त्या दोघांचं डिस्कशन चालू होतं तर कशा पद्धतीने जी हॉटप्लेट आहे ती रिमूव्ह करता येईल.
आणि ते झाल्याच्या नंतर मग त्यांनी ही जी हॉट प्लेट आहे फायनली रिमूव्ह केली. आणि आम्हाला जो गॅस आहे ना, हॉट प्लेटचा जो आकार आहे ना, तेवढा आकाराचेच आम्हाला गॅस घ्यायचा होता, जास्त मोठं नको, नाही तर मग एक एक्स्ट्राचं आहे ना आम्हाला ते कट करावं लागलं असतं. आणि इथे त्यांनी मग गॅस ओपन केला आणि गॅससोबतच्या ज्या ज्या वस्तू आहे ते त्यांनी चेक केले आणि ते स्क्रूज वगैरे सगळं बघत होते कसं काय फिटिंग करता येईल. आणि त्यानंतर मग त्यांनी व्यवस्थित हा गॅस लावलेला आहे. आणि तुम्ही आकार बघू शकता, जेवढी हॉट प्लेट होती तेवढाच हा गॅस आहे. आणि 4 याचा गॅस घेतलेला आहे, पुढे सांगते का बरं. आणि गॅस लावून झाल्याच्या नंतर त्याचे जे स्क्रूज वगैरे आहे ना ते फिट करणं चालू होतं. आणि इथे तुम्ही बघू शकता ट्रॉली होती, ती ट्रॉली रिमूव्ह केलेली आहे त्यांनी. आणि ते रिमूव्ह केल्यानंतर तिथे कॉक आणि ते पाईपलाईन सगळे त्यांनी खालच्या साईडला फिट केलेले आहे. आणि आता तुम्हाला गॅसचा फायनल लुक दिसणारच, पण त्यांनी जी ट्रॉली काढली होती ना तर ती साईड बाय साईड ती लावणं पण चालू होतं. गॅस लावल्यानंतर इथे ना स्टँड्स लावत होते आणि इथे 2 स्टँड आहे, असे प्रत्येकाचे असे वेगळे 4 गॅस आहे, तर त्याचे वेगवेगळे असे 4 पार्ट नाही आहे, म्हणजे स्टँड्स नाही आहे, 2 आहे. आणि खरंच हे खूप हेवी होते. आणि हा गॅस थोडासा मला वेगळा वाटला, मला आवडला खूप. आणि मनोजला म्हटलं हा चांगला आहे, आपण हाच घेऊ. त्याचे बटन्स पण ॲक्च्युली मला खूप आवडले होते. आणि ते आता व्यवस्थित लागत आहे का नाही हे सगळं चेक करणं चालू होतं. आणि मनोजने मला काही, जेव्हा हे काम चालू होतं ना, मला थोडे ना काही सेकंदाचे व्हिडिओसुद्धा पाठवत होते, काय बघा असं गॅस लावणं चालू आहे, एवढं झालेलं आहे. मग फायनली जेव्हा गॅस लावून झाला तेव्हा मनोजने मला फोटो पाठवला होता, तर मी इतकी खुश झाले. अरे म्हटलं किती छान आहे. आणि फायनली आपला गॅस लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता फायनल लुक असा आहे. आणि त्यांनी जी ट्रॉली काढली होती ती फिट करून तर झाली होती, त्यानंतर त्याचे जे ड्रॉवर्स आहे तर ते लावण्याची तयारी चालू होती. आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता हे पूर्ण असं कवर झालेलं आहे, गॅस कनेक्शनचं पूर्ण झालेलं आहे. त्यांनी मीटर लावलं, अगोदर गॅस त्यांनी इन्स्टॉल केला ते तुम्ही बघितलं असेल, आणि त्यानंतर मीटर वगैरे लावलं. आणि मीटर लावल्याच्या नंतर मग तुम्हाला माहिती आहे इथे गॅस पाईपलाईनचा एक कॉक असतो, तर तो ऑन केला आणि फायनली गॅस चालू झालेला आहे. आणि याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट असू शकत नाही. आणि आपण इंडियन्स आहोत, तर आपल्या इंडियन्सला असंच गॅस लागतो, हॉट प्लेटवर किंवा त्याच्यावर स्वयंपाक करायचं म्हटलं ना तर खूप असं थोडं स्लो आहे, सगळ्या गोष्टी आहे. आणि मला पर्सनली ते आवडत नाही, म्हणून हे बघा तुम्हाला आता चालू करून दाखवते मी. आणि 4 याच्यासाठी घेतला, कारण की आपल्या अगोदरचं जे घर आहे तिथे 5 याचा गॅस होता, तर मग एक जो गॅस असायचा तो जास्त यूज नव्हता होत, म्हणून मग मी विचार केला 4च ठेवते आणि 4 यूज होईल. आणि 5 म्हटलं असं तर खूप मोठं पण होतं, तर तेवढं नव्हतं पाहिजे मला. हे चालू झालेले आहे. लाईट लागते हो हो हो, फास्ट आहे. मग हा त्याच्यापेक्षा छोटा आणि हा सगळ्यात छोटी साईज. हात पण खुश, एकदम खुश. अजून एक म्हणजे घरातली जी स्त्री आहे तिला काय पाहिजे, किचनपेक्षा जास्त तिला ना इम्पॉर्टंट वाटत नाही. मी म्हटलं ना स्वतःच्या बेडरूमबद्दल पण तेवढा विचार करत नाही का असं पाहिजे तसं पाहिजे, पण किचनबद्दल आहे ना ती नेहमी विचार करते माझा किचन कसा असावा, कारण की सगळ्यात जास्त जो टाइम स्पेंड करते ना ती किचनमध्येच करते. आणि छान छान जेवण बनवून, प्रेमाने बनवून जेवण सर्वांना खाऊ घालते, म्हणून मग तो आनंद माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल. आणि हा झाकून ठेवला होता, कारण की आता घरात तुम्हाला माहिती आहे काम चालू आहे, त्यामुळे आता हे थोडंसं निघून गेलं ना मग हे मी याच्यावर टाकते. चला नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी शेअर करेन. येता खूप उशीर झाला आम्हाला, सगळं परिबेलालाच असेच घेऊन गेले होते. जेवण म्हणूनच तिथं जेवण वगैरे झालं आणि मग ऑफिसचं पण काम चालू होतं. आणि जिथे कलर झालेला आहे तर तिथं ते क्लीन करून म्हणून ऑफिसचं काम करत बसता. आणि परिबेलाला पण मी तिथे घेऊन बसले होते, त्यांचं बुक रिडिंग वगैरे करणं चालू होतं. आणि आले आणि आत्ता स्वयंपाक तर करायचा नाही, कारण की जास्तीचा स्वयंपाक केला होता. फक्त गरम भात मी कुकरला लावलेला आहे आणि जेवण करायला आम्ही थोड्या वेळात बसू. आणि असंच होतं रोज. परिबेला तर आता तर हाफ टाईम होती, म्हणून मग परिबेलाला मला सोबत घेऊन जावं लागलं, नाही तर 4 वाजेपर्यंत मी तिथे सगळं बघून तोपर्यंत घरी येऊन जाते. म्हणजे मग तिथून तसंच निघून परिबेलाला घेते आणि मग घरी येते. आणि मग जेवणाचं, मग संध्याकाळचं रुटीन ते तुम्हाला माहिती आहे, स्वयंपाकाचं आवरायचं हे ते सगळं बाकी आहे. आता अजून थोडे दिवस लागणार, त्यांनी सांगितलं 3-4 दिवस एक्स्ट्रा लागतील कलरचं पूर्ण काम होण्यासाठी. मग ते झाल्यानंतर मग क्लिनिंगला वगैरे मी तुम्हाला सांगितलं मेडला बोलवणार, सगळं क्लीन करून घेणार किचनचं, कारण की आपण कलरचं काम जरी केलेलं असेल तरी पण धूळ वगैरे तुम्हाला माहिती आहे घरात असते, कलरचं जे आहे ते सर्व असतं. तर मग त्याच्यासाठी मग ती येईल. पण कलरचं काम केव्हा होतं, 2 दिवसानंतर होतं, 3 दिवसानंतर होतं, त्यावर डिपेंड आहे.
नाही तर मग कलरचं काम चालू असताना मग मी क्लिनिंग लेडीला बोलू शकत नाही, कारण की घरातलं जे कलरचं काम पूर्ण झालं पाहिजे आणि सगळं ते हो आणि बेलाचा दात पण पडलेला आहे बघ. बेलाचा दात हो हां बेलाचा दात पडलाय बघा. आणि ती तर इतकी एक्सायटेड होती दात पडलं तिला. हा दात आहे ना 8-10 दिवसापूर्वी पडलेला आहे तिचा. तर मग पहिला दात 10 days झाले हो. आणि हा दात तसा जेव्हा लहान मुलांचा पहिला दात पडतो ना तर मग ती एक्साइटमेंट वेगळीच असते. आणि झालं आता ते झालं का मग एक क्लिनिंग झालं का मग हळूहळू इथल्या ज्या वस्तू आहे मी घेऊन जाणार. तसं मी ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. पण मी तुम्हाला सांगते ना खरंच जसं जसे दिवस जवळ येत आहे ना काही घर आपल्याला खाली करावं लागणार म्हणजे हे घर आहे ना आपल्याला इथल्या वस्तू आहे ना त्या घरात शिफ्ट कराव्या लागणार. आणि वाईट वाटतंय खूप आणि म्हणजे मध्ये मध्ये इमोशनल पण होते मी, पण तरी पण आहे ना स्वतःवर कंट्रोल ठेवते. नाही जाऊ दे आपली ती अचिव्हमेंट आहे, आपण प्रगती करत आहोत म्हणून. पण माझ्यासोबत परिवेला पण होतीलच इमोशनल मला माहिती आहे, कारण खूप साऱ्या मेमोरीज आहे. 6 वर्ष काही कमी नाही आहे. तर बघूया कशा काय गोष्टी होतात. तर मला पण आता ना खूप भूक लागली, खूप लवकर जेवण केलं होतं, त्यानंतर मग बाकीची कामं आवरता तर भूक लागून जाते. तर असा होता आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.